मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण एकाच कार्यक्रमात। मात्र चव्हाणांशी बोलताना शिंदेंची देहबोली आक्रमक। तुम मुझे कब तक रोकोगे शेरो शायरीतून श्रीकांत शिंदे यांचा हा इशारा। माझ्यासाठी खड्डे खोदलेल्यांचं काय झालं हे सर्वांनी पाहिलंय। विकासाचं राजकारण करा, श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाण यांच्यासमोर हे वक्तव्य। डोंबिवलीमधल्या निधीवरून एकनाथ शिंदे यांच्यासमोरच रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये झुंपली। फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी, रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मात्र डोंबिवलीला निधी मिळण्यास सुरुवात झाली, श्रीकांत शिंदेंचं उत्तर। उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार सुरू। हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारचा चहापान कार्यक्रम। सरकारच्या चहापानाला विरोधक जाणार की बहिष्कार टाकणार याकडे सर्वांचं लक्ष। पुण्यात पवारांसोबत युतीसाठी अजित पवारच आग्रही असल्याचं चित्र। युतीसाठी अजितदादांचा विश्वासू अंकुश काकडे यांना फोन। पवारांना लिहिलेल्या पत्रात जगतापांकडून दादांच्या फोनचा खुलासा। एकनाथ शिंदे यांच्यामुळेच भाजप सत्तेत, शंभूराज देसाई यांचं मोठं विधान। राज्यातले इतर पक्ष देखील देवाभाऊंच्या इशाऱ्यानं चालतात। लोढा यांच्या विधानामुळे महायुतीमध्ये खटके। महायुती होती म्हणून आपण सत्तेत याचं भान प्रत्येकानं ठेवावं। कोण कुणामुळे सत्तेत अशी ही श्रेयवादाची लढाई नाही, नवनाथ बन यांचं शिवसेना नेत्यांना उत्तर। कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर हा भाजपचा करायचा असा दिल्लीतील आकांचा आदेश आहे, विजय वडेट्टीवार यांचा हा आरोप। महायुतीतील सर्व पक्षांचा मालक एकच, विरोधी पक्षनेतेपद द्या अन्यथा उपमुख्यमंत्री पदही रद्द करा, उद्धव ठाकरे यांचा हा हल्लाबोल। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांना हटवलं जाणार। इंडिगो एअरलाइन्सवर मोठा दंडही लावला जाणार। विमानं रद्द झाली त्यामुळे केंद्र सरकार कारवाईच्या तयारीत। तपोवनातील झाडं तोडून होणाऱ्या प्रदर्शन केंद्रांच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती। तर मंत्री गिरीश महाजन यांची ही माहिती। वृक्षतोड करून तपोवनातील जागेवरती भव्य असा डोम उभारला जाणार होता। बांगलादेशकडून कांदा आयातीचा निर्णय। दररोज 50 आयात परवाने मिळणार। प्रत्येक परवान्यावर 30 टन कांदा आयात करता येणार। देशात कांदा निर्यातीला पुन्हा मिळणार गती। तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेवरती 9 विकेट्सचे दणदणीत विजय। भारतानं मालिका 2-1 ने जिंकली। यशस्वी जयस्वालची नाबाद 116 धावांची खेळी।